अंजुम बागवान हा येरोडा पोलीस स्टेशनचा जो अधिकारी आहे अत्यंत नीच आणि नालायक या श्रेणीतला अधिकारी आहे। तो सरळ सरळ जातीवाद करतो। हिंदू मुस्लिम भेदभाव जे वर्तनातून दिसून येतं त्याच्या कार्यकाळामध्ये मुसलमानांची गुंडगिरी वाढलेली आहे, हिंदूंवरचे अन्याय वाढलेले आहेत। एक विठ्ठल चिवडे नावाची व्यक्ती आहे, त्याला मुसलमान होण्यासाठी मारहाण झाली। तो कंप्लेंट द्यायला अंजुम बागवानकडे गेला। आझम शेख, अली मर्चंट, सोलीम तांबोळी हे सगळे ते नराधम होते, परंतु अंजुम बागवानी त्यांची कंप्लेंट घेतलेली नाही। अजून या घटनेला 6 महिने झालेले आहेत। अनिरुद्ध लष्करे हा आध्यात्मिक सेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यावर खोटी केस अंजुम बागवानी केलेली आहे। असे अनेक अत्याचार आहेत। तो अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहे आणि पोलीस कमिशनरकडे आम्ही तक्रार दिली तरी सुद्धा त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही। हे आमचं फार मोठं दुःख आहे। आज आम्ही एक आंदोलन करून पोलिसांना इशारा दिलेला आहे, पोलिसांसमोर तक्रार मांडलेली आहे, पण आम्ही 15 दिवसापूर्वीच पत्र दिलं होतं, म्हणून आम्हाला 15 दिवसापूर्वीच कारवाईची अपेक्षा होती। अजून कारवाई झालेली नाही। याच्यावर मोठं आंदोलन केलं जाईल आणि हा नगर रोड सगळा बंद पाडला जाईल। पुढची भूमिका हीच की अंजुम बागवानवर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालूच राहील आणि त्याच्याकरता पुन्हा एकदा या ठिकाणी जन आक्रोश मांडला जाईल आणि सगळा नगर रोड बंद होईल। अशा प्रकारची संख्या जमवून या ठिकाणी मोठं आंदोलन जागृत हिंदूंचं होईल।